राज्याला नुकताच अवकाळी पावसाचा सामना करावा लागला. हा अवकाळी पाऊस का झाला, या पावसामुळे किती नुकसान झाले, त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. राज्यात अवकाळी पाऊस का झाला? ईशान्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच बंगालच्या उपसागरावरून दक्षिण भारतात येणाऱ्या वाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणले होते. त्यासह अरबी समुद्रातून राज्यात आलेल्या वाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बाष्प आणले होते. थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगातून राज्यात नुकताच अवकाळी पाऊस झाला. पहिल्या टप्प्यात बाष्पयुक्त वारे दक्षिण कोकण आणि कर्नाटकातून राज्यात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण या वाऱ्यात अपेक्षित जोर दिसला नाही. अरबी समुद्रावरून आलेल्या वाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रापर्यंत वेगाने मुसंडी मारली. या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या आणि पश्चिमेकडून आलेल्या थंड वाऱ्याच्या संयोगातून अवकाळी पाऊस झाला. उन्हाळ्यातील अवकाळी पाऊसापेक्षा हा पाऊस वेगळा का? बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा अरबी समुद्रावरून येणारे वारे सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. परिणामी येणारे ढग किंवा बाष्पयुक्त वारे उंची वाढून 9 ते 12 किलोमीटर वर जाऊन पोचतात. उन्हाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये असणारे थंड वारे काही कारणामुळे दक्षिणेकडे वाटचाल करतात. त्याचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोचतो. या वाऱ्याचा प्रभाव कोरडा असतो. तो वरच्या थरात किंवा बाष्प असलेली आर्द्रतायुक्त हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. थंड हवा आणि बाष्पयुक्त हवेच्या संयोगातून गाराची निर्मिती होते. ही स्थिती जास्त काळ टिकून राहिल्यास अवकाळी पाऊस होतो. काही प्रसंगी पश्चिमेकडून अथवा उत्तरेकडून थंड वारे आले नाही तरी बाष्पयुक्त ढग उंचीवर जातात. त्यामुळे पाण्याचे थेंब गोठतात. ढगातील पाणी गोठण्याची पातळी खाली उतरल्यामुळे गाराची निर्मिती होऊन गारा पडतात. विशिष्ट ढगामुळे गाराची निर्मिती होते का? गाराची निर्मिती होण्यास ढगाचे योगदानही मोठे असते. आकाशात शुभ्र पांढरे, काळसर, काळे कुट्ट, मोठे, लहान, विस्तीर्ण, उंच वाढलेले असे विविध प्रकारचे ढग असतात. जे ढग कमी उंचीवर असतात त्यात पाण्याचे सूक्ष्म कण असतात. जे ढग उंच वाढतात त्यांच्याभोवती तापमान कमी होत जाऊन शून्याहून कमी होते. त्यामुळे पाणी गोठते आणि पाण्याच्या कणाचे हिमकण तयार होतात. ते अत्यंत हलके असल्यामुळे खाली पडत नाही, पण हवेतील अंतर्गत प्रवाहामुळे हिमकण प्रवाहित होतात. त्याची हालचाल होते. हिमकणाच्या हालचालीमुळे अन्य तरंगणारे कण एकमेकांना चिटकतात आणि हिमकणाचा आकार वाढतो. ते मोठे होऊन त्यांचे लहान मोठ्या गारांमध्ये रूपांतर होते. या गारांचे वाढलेले वजन ढग पेलू शकत नाही आणि त्या जमिनीवरून पडतात. पावसाळ्यात गारपीट का होत नाही? आकाशात गारांची निर्मिती सतत होत नाही किंवा ती सतत घडणारी घटना नाही. त्यासाठी विशिष्ट परिस्थिती उन्हाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला तयार होते. प्रामुख्याने पावसाळ्यात अशी स्थिती निर्माण होत नाही. पावसाळ्यात विशिष्ट उंचीवर जाणारे ढग असत नाही. त्यामुळे गारपिटीच्या घटना बहुतेक फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीस घडतात. हिमालय पर्वताच्या रांगामध्ये हिमवर्षाव होतं, तर मध्य आणि दक्षिण भारतात अवकाळी पाऊस होतो. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याचा धोका जास्त असतो, कारण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर येणाऱ्या दमट वाऱ्यांचा आणि उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या राज्यावर संयोग होतो. बाष्पयुक्त आणि थंड वाऱ्याच्या परस्पर विरुद्ध प्रवाह एकमेकांना भेटल्यानंतर अवकाळी पाऊस होतो. गारपिटीची पूर्वसूचना शक्य आहे का? ढगाची उंची, बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रवाह आणि थंड वाऱ्याच्या प्रवाहाचा अंदाज घेऊन अवकाळी पाऊस होण्याची पूर्वसूचना दिली जाते. ज्या ढगातून वादळी पाऊस पडतो किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडतो, विजेचा कडकडाट होतो, त्या ढगाचा अंदाज अत्याधुनिक रडारच्या माध्यमातून लावणे शक्य होते. अनेकदा पूर्व अंदाज 1 किंवा 2 तास अगोदरच देता येतो. अनेकदा ढग विशिष्ट भागापुरतेच असतात. ढगाची व्याप्ती मोठी असत नाही, तेव्हा त्याचे पूर्वानुमान जास्त दिवस अगोदर करता येत नाही. तरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या रडारच्या मदतीने गारपिटीचा अंदाज 4-5 दिवस अगोदर व्यक्त करता येणे शक्य झाले. अवकाळी पावसामुळे नुकसान किती झाले ते आपण पाहू. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे राज्यातील 22 जिल्ह्यांना फटका बसला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार 3,93,000 हेक्टरवरील पिके, फळबागाचे नुकसान झाले. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात आली. महसूल, कृषी विभागाने तातडीने एकत्रित पंचनामे करावेत. 33% जास्त शेती पिकाचे नुकसान झालेल्या प्रकरण निधी मागणीचा प्रस्तावित तत्काळ पाठवावा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंतच्या नुकसानीची सरकार भरपाई देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच सर्व पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात जाऊन नुकसानीचा आढावा घ्यावा अशा सूचना दिल्या. धन्यवाद. ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.